हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता वाजलेत ना 7:30 होऊन गेले ते. आणि आज दिवसभर असं काही ब्लॉग काढायचं अजिबातच हे नव्हतं. एकच मिनिट आवाज कमी करते. तर ना आज ब्लॉग काढायचं अजिबातच मनात नव्हतं. तर म्हटलं आज थोडासा ब्रेक घेऊयात. शॉर्ट्स वगैरे काढले असते, पण नंतर म्हटलं चला. तर आत्ता ना 7:30 होत आलेत आणि मला ना घावणे खायची खूप इच्छा झाली. तर घरामध्ये तांदूळ शिल्लक होता, तर मग म्हटलं की बनवूयात घावणे म्हणून. आणि मी काय करत असते की ते पीठ दळून वगैरे, तर असं घावणं करणं आत्ताच्या तरी कंडिशनला मला पॉसिबल होत नाही. त्या आत्ता म्हणजे आपल्याला या याच्यात की ते पीठ तांदूळ भिजवून मग पीठ दळून आणायचं आणि मग ते बनवायचं, या सगळ्या भानगडीत मी तर पडत नाही. आणि तेवढं वेळ पण तेवढं भरपूर जातो, पण तसं न करता पण आपण बनवू शकतो. त्यामुळे ना मी ना म्हणजे मम्मीकडे असल्यापासूनच आम्ही असंच बनवायचं. तर मग मी इकडे आल्यावरती पण 1-2 वेळेस बनवले होते, तर तसेच बनवले होते. आणि आत्ता आहे ना, आत्ता पण माझी खूप जास्त इच्छा झाली आहे खायची. तर मग म्हटलं आता बनवते आणि सोबत काळ्या घेवड्याची आमटी करणार आहे. तर ते तर ॲज युजल नेहमी बनवते तशीच बनवत, पण मग म्हटलं थोडंसं त्याच्यासोबत खायला भाकरी वगैरे करण्यापेक्षा मग बोललं जरासं नाही का आज खावण्यावरती स्किप करूयात. आणि खूप जास्त इच्छा पण झाली होती, तर ते मी तुम्हाला दाखवतेच की कसे बनवते मी. तर त्यासाठी ना मी इकडे तांदूळ आधी जे घेतले होते, रेशनिंगचे तांदूळ घावणे करण्यासाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे रेशनिंगचे तांदूळ असतात. तर ते सध्या तरी आता भेटत नाहीत. तरी पण मग मागच्या वेळी मला वाटतं चकली वगैरे बनवायची होती ना, तर त्यासाठी मी ते आणले होते विकत दुकानातून. तर ते तांदूळ आहेत त्यातले, तर मग तेच मी आता यूज करते. तर ते मी भिजत ठेवले ते तांदूळ, आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते मी कसं करत असते, काय करत असते. तर ते भिजले तांदूळ अर्धा तास खूप जास्त होतं त्याला भिजायला. अर्धा तासात खूप छान भिजतात तांदूळ. आणि जर तुम्हाला वेळ असेल भरपूर, तर तुम्ही 1-1.5 तास 2 तास म्हटलं तरी ते भिजत ठेवले तर अजूनच चांगलं आहे. तर मी आता ते भिजले तांदूळ की मग आहे ना त्यानंतर त्याला वाटून घेणार मिक्सरमध्ये. मग ती पुढची जी काय प्रोसेस आहे तर ती मी तुम्हाला दाखवतेच. आणि इकडे माझ्या शेवडे दादा काय होत आहे, खोटं रडायला येतोय. ओ गो बाई, असं रडायला येतंय. आम्हाला ओरडलं की खोटं रडायला येतं. आता असं कसं रडतो खोटं बघू. असं अजून बस झालं का? इकडे बघ दादुडी. ओ गो बाई. ए तर चला, शर्विल गेलाय खाली दादांसोबत. तो येईल थोड्या वेळात. तर तो आला की मग तो शौर्य आणि ते दोघंजणं मस्त खेळतील. तर तोपर्यंत ना मी आता बाकीचं जे काय मसाला वगैरे बनवायचा आहे आमटीसाठी, तर ते बनवून घेते. आणि ते पण ऑफिसवरून आले, तर मग त्यांच्यासाठी आहे ना इकडे सूप बनवते. स्वीटकॉर्नचं सूप आहे, रेडीमेडच असतं पॅकेट. तर ते सूप बनवते आणि कॉफीसोबत. तर आता त्यांना ते सूप वगैरे देते आणि त्यानंतर मग मी पुढच्या स्वयंपाकाला लागते. तर असाच तुम्ही ब्लॉग पुढचा कंटिन्यू करत राहा. आणि बघा मी कशा प्रकारे ना म्हणजे पीठ न दळता तांदूळ भिजवून फक्त कसे घावणे बनवते, तर ते पण तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. तर इकडे ना मी जे रेशनिंगचे तांदूळ घेतले होते, तर ते असे भिजत ठेवले. ते जास्त बनवायचे नव्हते, त्यामुळे थोड्याच प्रमाणात तांदूळ घेतले. तर इकडे ना तांदूळ मस्तपैकी भिजलेत आहेत. तर आता ते बारीक करून घेते मिक्सरमध्ये. आणि इकडे ना ते मिक्सरमधून मी बारीक काढून घेतले. छान बारीक करून घ्यायचे ते मिक्सरच्या भांड्यात, अगदी झटपट होऊन जातात. आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं. तर इकडे मी घावण्यासाठी जे तांदूळ भिजत ठेवलेले, तर ते वाटून घेतले. ते त्यात मीठ टाकलंय, बाकी काहीच आपल्याला टाकायचं नाही. एकदम सिंपल असे घावणे होतात. आणि ना म्हणजे जे आपण पीठ वगैरे बनवतो आणि ते जे काही सगळं पीठ आधी दळून आणायला लागतं किंवा काही, हे सगळं न करता एकदम इझी वेने बनवू शकतो आणि मस्त जाळीदार घावणे बनतात. तर मी तुम्हाला आता घावणे बनवून दाखवते. पण त्यासाठी ना माझ्याकडे जे घावण्यासाठी जे पात्र असतं, घावण्याचं जे भांडं असतं, तर ते नाही आहे. मी आपल्या रेग्युलर जो डोशाचा तवा असतो नॉनस्टिकचा, त्यातच बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते कसे बनतात ते घावणे. सगळ्यात पहिले तर ना पूर्ण कांद्याने तेल फिरवून घ्यायचं घावण्याच्या ह्याच्याकडून. आहे ना जे भांडं आहे ते पूर्ण हीट झालं पाहिजे, पूर्ण सगळीकडे त्याची आहे ना पूर्ण म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित गरम झालं पाहिजे. तर आता मी तवा तापायला ठेवलाय आणि मी घावणं टाकते. त्यासाठी ना पीठ आहे ना एकदम पातळ हवंय, जास्त घट्ट पिठाची गरज नाही पडत, तर जाळीदार छान डोसे बनतात. तर इकडे ना मी मीठ वगैरे टाकलेलं आहे पिठात. आपण आहे ना डोसे बनवतो. पातळ पीठ असलं ना तर खूप छान
छान जाळीदार घावणे बनतात. तर आता मी इकडे घावणे टाकून घेते. आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवूया. ती दिसतंय हे बघ, एकदम मस्तपैकी घावणं तयार झाले. दिसतंय. तर हे पहिलं आहे त्यामुळे थोडंसं इथं क्रॅक आलाय, नाहीतर एकदम मस्त गोल घावणं तयार झाले. तर चला मी असेच आता बाकीचे घावणे पण बनवून घेते. तर चला आता घावणे तयार झाले ते, आणि तुम्ही बघू शकता हे बघा किती छान असे ना मस्त जाळीदार घावणे तयार झाले. तर असे घावणे बनवायचे असेल ना तर नक्कीच आहे ना, एवढी इझी स्टेप आहे ना, तुम्ही म्हणजे अजिबातच जास्त टेन्शन नाही. इकडे माझं घावणं दुसरं तयार होतंय, अजिबातच टेन्शन नाही. काय बोलायचं तुला, बोल बोल काय बोलायचं. हाय असो असो बोलायचं. गाणं बोलून दाखव, एक गाणं बोलून दाखव. असं असं ते व्हील्स ऑन द बस कसं करतोय तू. Wheels on the bus go round and round. कशा राऊंड अँड राऊंड. बरं गाडी कशी चालते तुझी गाडी. बूम बूम चालते. आणि हॉर्न कसं देते गाडी. हॉर्न पे 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 पे. आता खाली उतरतो मी बोलू थोडंसं. ओके ओके ओके. तर एकदम मस्त घावणे तयार झालेत. आणि जर आहे ना वेळ नसेल आपल्याकडं आणि अजिबातच आजकालच्या ह्याच्यात तर आहे ना ते घावण्याचं पीठ दळायला किंवा काय या गोष्टीला अजिबात वेळ भेटत नाही. मग त्यापेक्षा आहे ना असं आपण एकदम इझिली बनवू शकतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झाले ते घावणे. तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर जेवण वगैरे सगळं काय झालं आमचं आणि आत्ता म्हटलं की ब्लॉग एंड करावा. तर एकदम छोटा ब्लॉग असणार आहे आजचा, कारण संध्याकाळी खूप लेट स्टार्ट केला आणि फक्त मला घावणेच बनवायचे होते, बाकीचं काही तर दाखवलं नाही, बाळांना पण नाही दाखवलं जास्त. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जे घावणे मी बनवले ना तर इतके छान लागतात ना. तुम्ही ना असे जे आपण पीठ वगैरे दळत बसतो ना तर तेवढं न करता असं जरी बनवलं तरी चालतं. आणि हेच आपण जे इडली सांबारसोबत जी चटणी असते तर ती जी चटणी असते ना तर त्यासोबत पण खाऊ शकता. अगदी नाश्त्यासाठी जरी बनवायचं म्हटलं तरी झटपट बनून जातात, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आहे. तर असंच आपण संडेला वगैरे जरी म्हटलं तरी नाश्त्यासाठी पण बनवू शकतो. जर डोसा वगैरे नाही बनवला तर हे पण बनवू शकतो, एक मस्त ऑप्शन येतो नाश्त्यासाठी. तर चला तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा
अशा प्रकारे. आणि जर तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून काय काय तुम्हाला आपल्या ब्लॉग्समध्ये बघायला आवडेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.